अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 5वे समकालीन भारत यामध्ये सुशासन ही संकल्पना पाहत आहोत. आपण या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. अगोदरच्या तासाला आपण विशेष संस्थात्मक यंत्रणा पाहत असताना म्हणजेच मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी भारताने ज्या वेगवेगळ्या आयोगांची निर्मिती केलेली आहे, या वेगवेगळ्या 8 आयोगांचा आपण अभ्यास करत आहोत. यातले पहिले 2 आयोग म्हणजेच राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठींचा आयोग किंवा आकडा 2 राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठींचा आयोग याचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि आजच्या तासाला आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची माहिती पाहणार आहोत. तर व्यवस्थित ऐका. मानवी हक्कांच्या बाबत जर बोलायचे झाले तर मानवी हक्कांचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 नुसार या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे या आयोगाचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे. मग या आयोगाचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत. म्हणजेच या आयोगाची रचना, या आयोगातील अधिकाऱ्यांच्या नेमणुका कोण करते, त्यांचा कार्यकाल किती असतो आणि त्यांना कोणकोणत्या प्रकारची कामे करावी लागतात याचा त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याचा विचार करत असताना या आयोगाची रचना कशा पद्धतीची आहे, या आयोगामध्ये ज्या व्यक्ती काम करतात तर त्या व्यक्ती कशा पद्धतीने किंवा कोणत्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना या आयोगामध्ये काम करण्याची संधी दिली जाते याचा अभ्यास आपण आयोगाची रचना या मुद्द्याच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आयोगाची रचना पाहत असताना या ठिकाणी आपण फक्त आयोगाचं नावच घेतलेलं आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, किंवा त्यालाच आपण राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि हा आयोग याचा विचार जर आपण केला तर हा आयोग संपूर्ण भारतासाठी काम करणार आहे, म्हणजे त्याचा अधिकार क्षेत्र संपूर्ण भारत असणार आहे, हे लक्षात घ्या. मग आयोगाची रचना पाहत असताना या आयोगामध्ये खालील सदस्य असतात. व्यवस्थित ऐका. तर एक 5 ते 6 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी राहिलेली व्यक्ती आयोगाची अध्यक्ष असते. व्यवस्थित ऐका. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी राहिलेली व्यक्ती आयोगाची अध्यक्ष असते. आकडा 2 आपल्याला सांगता येईल सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा तसे पद पूर्वी धारण केलेला एक सदस्य. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा तसे पद पूर्वी धारण केलेला एक सदस्य, हा दुसरा मुद्दा सांगता येईल आपल्याला. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा तसे पद पूर्वी धारण केलेला एक सदस्य, हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे मानवी हक्कांशी संबंधित बाबींचे ज्ञान असलेले किंवा त्यामधील प्रत्यक्ष अनुभव असलेले 2 सदस्य. म्हणजेच मानवी हक्कांशी संबंधित बाबींचे ज्ञान असलेले किंवा त्यामधील प्रत्यक्ष अनुभव असलेले 2 सदस्य या आयोगाचे सदस्य असतात. त्याच्यानंतर अल्पसंख्याक आयोग असेल, अनुसूचित जाती असेल, जमातींसाठींचे आयोग असेल आणि राष्ट्रीय महिला आयोग या आयोगाचे जे अध्यक्ष असतात. व्यवस्थित आहे का. म्हणजेच अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती व जमातींसाठीचा आयोग
आणि राष्ट्रीय महिला आयोग या आयोगाचे जे अध्यक्ष असतात हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य असतात. शिवाय या आयोगाला एक महासचिव असतो आयोगाचे कामकाज करण्यासाठी. व्यवस्थित आहे का? मग या आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर आपल्याला असे सांगता येईल की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. आणि हा जो आयोग आहे हा आयोग केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीने भारतात इतर ठिकाणी कार्यालय स्थापन करू शकतो. त्याच्यानंतर मग या आयोगातील सदस्यांच्या नेमणुका कोण करतं? तो अधिकार भारतीय राज्यघटनेने कुणाला दिलेला आहे? म्हणजेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांच्या सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने कुणाला दिलेला आहे? तर आपल्याला असे सांगता येईल की या आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. व्यवस्थित आहे का? या आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. म्हणजेच हा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे, संविधानाने. आयोगाच्या सदस्य व अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी एक समिती असते. या समितीच्या शिफारशीवरून वरील नियुक्त्या या केल्या जातात. मग याच्यानंतर मग आपल्याला कार्यकाल पाहता येणार आहे. तर या आयोगाचा जो अध्यक्ष असतो हा अध्यक्ष या पदावर 5 वर्षांसाठी राहणार आहे. म्हणजेच त्या आयोगाच्या अध्यक्षांचा असणारा कालावधी हा 5 वर्षांचा असणार आहे किंवा त्याच्या वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो या पदावर असणार आहे. म्हणजेच त्याच्या पदाचा कार्यकाल किती वर्षांचा असणार आहे? 5. किंवा ती व्यक्ती वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत या पदावर राहणार आहे. मग यापैकी जे अगोदर संपत असेल तो त्या अध्यक्षांचा कार्यकाल असणार आहे. याच्यानंतर मग राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, तर याला कोणकोणती कामे करावी लागतात, त्याला अधिकार काय आहेत, तर याचा सुद्धा आपण काही मुद्द्यांच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. तर साधारणपणे या आयोगाला काही कामेही पार पाडावी लागतात. तर पहिलं काम आपल्याला सांगता येईल किंवा अधिकार आपल्याला सांगता येणार आहे तो म्हणजे स्वतः पीडित व्यक्तीने किंवा तिच्या वतीने विनंती अर्ज केला तर स्वतः एखादी पीडित व्यक्ती आहे की ज्याच्यावर अन्याय झालेला आहे अशा व्यक्तीने किंवा तिच्या वतीने किंवा तिच्या बाजूने एखाद्या व्यक्तीने विनंती अर्ज केला तर मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतची चौकशी करणे जर तशा पद्धतीचा अर्ज आला तर चौकशी करणे आणि अशा उल्लंघनास प्रतिबंध करण्यात लोकसेवकाने दुर्लक्ष केल्याच्या तक्रारींची चौकशी करणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला विनाकारण जर त्रास झालेला असेल तर हा त्रास का झाला याची चौकशी हा आयोग करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येईल, मानवी हक्कांच्या संबंधित कोणताही खटला न्यायालयामध्ये प्रलंबित असेल तर संबंधित न्यायालयाच्या परवानगीने त्यात मध्यस्थी करणे. एखादा खटला जास्त दिवस चाललेला असेल तर न्यायालयाच्या पूर्व परवानगीने त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे काम राष्ट्रीय मानवी हक्क आयोग त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आणि तो म्हणजे ज्या ठिकाणी व्यक्तींना स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेले आहे, म्हणजेच त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी शिक्षा ठेवण्यात आलेली आहे किंवा सुधारण्यासाठी किंवा त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला जर एखाद्या ठिकाणी ठेवण्यात आलेले असेल तर अशा ठिकाणी राज्य शासनाच्या पूर्व परवानगीने त्या व्यक्तीला भेटण्याचा अधिकार सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येणार आहे चौथा मुद्दा, मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी भारतीय संविधानाचा किंवा अंमलात असलेल्या कायद्याचा आढावा घेणे आणि
ते अधिक परिणामकारक करण्यासाठी उपाययोजना करणे. व्यवस्थित आहे का? म्हणजेच मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी भारतीय संविधानाचा किंवा अंमलात असलेल्या कायद्याचा आढावा घेणे, कायद्याचा अभ्यास करणे आणि तो कायदा अधिक परिणामकारक करण्यासाठी उपाययोजना करणे, म्हणजे त्या कायद्याची अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करणे, हे कामसुद्धा या आयोगाला करावे लागते. त्याच्यानंतर दहशतवादासारख्या मानवी हक्काला धोका ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे व त्यावर उपाय सुचविणे. दहशतवाद आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, तर दहशतवादाचे स्वरूप हे आता राष्ट्रीय पातळीपर्यंत राहिलेले नाही, याची व्याप्ती वाढलेली आहे आणि ही व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोचलेली आहे. आणि मानवाच्या बाबतीत जर विचार केला तर दहशतवाद ही मानवापुढची सर्वात मोठी समस्या आहे. कारण याच्यामध्ये ज्या व्यक्ती मारल्या जातात त्या निष्पाप असतात, त्यांचा आणि त्या घटनेचा काही संबंध नसतो. तर मग दहशतवादासारख्या ज्या काही गोष्टी असतात की ज्याच्या माध्यमातून मानवाच्या हक्कांना, मानवाच्या अधिकाराला, मानवाच्या जीविताला धोका निर्माण होतो, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे व त्यावर उपाय सुचविण्याचे कामसुद्धा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माध्यमातून केले जाते. त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येईल मानवी हक्कांच्या संदर्भातील आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांचा. म्हणजेच मानवी हक्कांच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही डॉक्युमेंट्स असतील, दस्तऐवज असतील, कागदपत्रे असतील, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करणे, म्हणजे त्या कायद्यांचा, आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारस करणे आणि त्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने कशी करता येईल याच्यासाठी शिफारस करणे, कारण ही जागतिक समस्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला 7वा मुद्दा सांगता येईल किंवा नंतरचा मुद्दा 7वा, मानवी हक्कांच्या क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देणे. मानवी हक्कांच्या जे काही हक्क असतील, मग सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, शैक्षणिक असतील, तर या अशा हक्कांच्या क्षेत्रामध्ये जे काही संशोधन चाललेले आहे त्याला प्रोत्साहन देणे. त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येईल मानवी हक्कांसंबंधी जनजागृती करणे. मानवाचे जे काही हक्क आहेत तर या हक्कांविषयी मानवी समाजामध्ये जनजागृती करण्याचे कामसुद्धा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माध्यमातून केले जाते. तशाच पद्धतीने नंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे, तो म्हणजे मानवी हक्कांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काही संस्था असतात, संघटना असतात किंवा व्यक्ती असतात, यांना पाठबळ देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, हे कामसुद्धा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगच करतो. म्हणजे मानवी हक्कांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही संस्था असतील, मग त्या आंतरराष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, ज्या संघटना असतील, तर किंवा ज्या काही व्यक्ती असतील, तर अशांना त्या ठिकाणी सहकार्य करणे, त्यांना प्रोत्साहन देण्याचे कामसुद्धा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माध्यमातून पार पाडले जाते. आणि याच्यातला शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे, तो म्हणजे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती कामे करणे. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी जी जी काही महत्त्वाची कामे असतील, ही सर्व कामे त्या ठिकाणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली जातात आणि एकंदरीतच मानवाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं संरक्षण त्या ठिकाणी प्राप्त करून दिले जाते. आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहे. भारतीय राज्यघटनेने भारताच्या नागरिकांना भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण नंबर 3 मध्ये मानवी हक्कांचा त्या ठिकाणी विस्ताराने समावेश करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये भारताच्या नागरिकांना वेगवेगळे 6 मूलभूत अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर असे जे काय अधिकार असतील त्यांचे त्या ठिकाणी संरक्षण करणे. मग संविधानाने हमी दिलेला मग जीविताचा हक्क असेल किंवा स्वातंत्र्याचा हक्क असेल, समता असेल आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी हा आयोग त्या ठिकाणी काम करताना दिसतो. तर याच्यामध्ये आपण मग जीविताचा हक्क काय आहे तर याचा आढावा घेणार आहोत. तर जीविताच्या हक्काचा जर आपण विचार केला तर जीविताचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा मानवासाठी महत्त्वाचा मानला जातो. हा हक्क मानवासाठी महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच कोणत्याही किंवा कोणालाही जीविताच्या हक्कापासून वंचित ठेवले जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीला
जीविताच्या हक्कापासून वंचित ठेवले जात नाही किंवा जाणार नाही. मानवी प्रतिष्ठेचा आदर थोडक्यामध्ये या हक्काने केलेला आहे असे आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना मान सन्मान त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि या हक्काच्या माध्यमातून मानवाच्या प्रतिष्ठेचा आदर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजेच आपल्याला असे म्हणता येणार आहे की कोणालाही चुकीच्या पद्धतीने अटक करता येणार नाही. स्वच्छंदपणे जीवन जगणे हा मानवाचा अधिकार आहे आणि विनाकारण कोणत्याही व्यक्तीला अटक केली जाणार नाही. व्यक्तीला एखाद्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा केली जाईल ती ज्यावेळी गुन्हा घडला असेल त्यावेळी अंमलात असणाऱ्या कायद्यानुसारच केली जाईल. एखाद्या व्यक्तीकडून गुन्हा झालाच असेल तर त्या व्यक्तीला जी शिक्षा केली जाणार आहे ती त्यावेळी प्रचलित असणाऱ्या कायद्यानुसार शिक्षा केली जाणार आहे. त्यापेक्षा अधिक कडक त्याला शिक्षा केली जाणार नाही. मग याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला आणखी असं सांगता येईल की एका गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा होईल. एखाद्या व्यक्तीने एकदा गुन्हा केलेला आहे ना, मग त्याला जी शिक्षा केली जाणार आहे ती एकदाच केली जाणार आहे. शिवाय अटक झालेल्या व्यक्तीस अटकेची कारणे जाणून घेण्याचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे तर ती व्यक्ती स्वतःला अटक कशासाठी झालेली आहे याची विचारणा करू शकते आणि स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे. आणि म्हणून याहीपेक्षा महत्त्वाचे आहेत आणि ते म्हणजे व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करता येणार नाही. महत्त्वाचं आहे की ते म्हणजे व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही. म्हणजेच याच्या माध्यमातून व्यक्तीच्या त्या ठिकाणी जीविताचा जो काही हक्क आहे याचं संरक्षण त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कारण लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला जे काही वेगवेगळे हक्क मिळतात, अधिकार मिळतात, ते फक्त मिळतातच असे नाही तर त्या हक्कांना, अधिकारांना न्यायालयीन संरक्षण सुद्धा प्राप्त होते आणि त्याच्या माध्यमातून व्यक्तीला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे जीवन जगता येते. स्वातंत्र्याच्या हक्काचा जर आपण विचार केला तर मुळातच स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीच्या जीवनातील ही महत्त्वाची संकल्पना आहे आणि याच्याशिवाय, स्वातंत्र्याशिवाय, लिबर्टीशिवाय व्यक्तीचे जीवन अपूर्ण आहे. स्वातंत्र्य आणि समताचा जर आपण विचार केला तर या दोन्ही संकल्पना परस्परांवर त्या ठिकाणी अवलंबून आहेत. मग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते आणि स्वातंत्र्य म्हणजे बंधनरहित अवस्था, परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगणे असे सुद्धा नाही. तर स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती म्हणजे स्वातंत्र्य होय. अशा पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्याची व्याख्याही सांगता येणार आहे. तर स्वातंत्र्याचा विचार करत असताना आपण ज्या पद्धतीने जगतो तसेच इतरांना सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. म्हणजेच इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा येणार नाही या पद्धतीने त्या ठिकाणी आपण सुद्धा स्वातंत्र्याच्या अधिकाराचा उपभोग हा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मग स्वातंत्र्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे अधिकार किंवा स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेली आहेत. तर काही मुद्द्यांच्या माध्यमातून त्याचा आपण आढावा घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल, भाषण असेल किंवा विचार स्वातंत्र्य असेल, त्याच्यानंतर शांततापूर्व व निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य असेल, त्याच्यानंतर संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य असेल किंवा भारताच्या क्षेत्रात मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य असेल किंवा देशाच्या कोणत्याही भागामध्ये तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य असेल किंवा आपल्याला असेही सांगता येईल कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य असेल. म्हणजेच या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा जर आपण विचार केला तर या आयोगाच्या माध्यमातून किंवा हा आयोग संविधानाने दिलेल्या जे काही अधिकार दिलेले आहेत, मग संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल, समता असेल आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी हा आयोग काम करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या आयोगाचा विचार करत असताना या आयोगाची
आपण रचना पाहिलेली आहे. शिवाय या आयोगामध्ये ज्या नेमणुका केल्या जातात या नेमणुका कोण करते, शिवाय या आयोगामध्ये जे काम करतात त्यांचा असणारा कार्यकाल किती वर्षांचा आहे, शिवाय या आयोगाचे जे अधिकार आहेत किंवा या आयोगाला कोणकोणती कामे करावी लागतात याचासुद्धा त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे आढावा घेतलेला आहे. आजच्या तासाला आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या आयोगाचा विषय व्यवस्थितपणे आढावा घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत.